नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण राजस्थानी डिश म्हणजे डाळ बाटी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी इथे वरण बनवण्यासाठी 1 वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमचा तेल, 1 चमचा हळद टाकून हे कुकरला गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्या वरण शिजवून होईपर्यंत बाटी बनवण्यासाठी पीठ तयार करायचं आहे. तर हे पीठ तयार करण्यासाठी मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या ओव्यामुळे बाटीला चव येते. त्यानंतर 1 वाटी तेल घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे. हे सर्व जिन्नस टाकून आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यावर आपल्याला थोडे थोडे पाणी पाहिजे तेवढे ॲड करायचे आहे. थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. हा गोळा तयार झाल्याच्या नंतर तर बघू शकता आपला किती छान असा गोळा तयार झालेला आहे. पीठ तयार झाल्यावर त्यामध्ये आपल्याला त्याच्या बाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपल्या बाट्या किती छान तयार झालेल्या आहेत. ही बाट्या उकडून घेण्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर केलेला आहे. तर इडली पात्राला मी तेल लावून घेतलं आहे. त्या बाट्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. सर्व बाट्या त्यामध्ये टाकून मी इथे 10 मिनिट सर्व बाट्यामध्ये ठेवून दिल्यावर 10 मिनिटासाठी ते आपल्याला इडलीच्या पात्राचं झाकण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते वरणासाठी फोडणी देणार आहे. फोडणी देण्यासाठी मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी टाकायची आहे. 1 चमचा मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडल्यावर 1 चमचा लसूण, थोडासा कढीपत्ता, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा सांबार मसाला आणि 1 चमचा मीठ घालून हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. तर आपल्या बाट्या उकडून तयार आहेत. त्या बाट्या मी एका ताटात काढून घेतले. बाट्या आपल्याला तळून घेण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी इथे बाट्या चाकूच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेल्या आहेत. एका बाटीचे 4 भाग केलेले आहेत. तेल गरम झाल्यावर या बाट्या मी तेलामध्ये टाकणार आहे. त्या बाट्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. तळून झाल्यावर तर बघू शकता किती छान असा तळून झालेल्या आहेत. तर या बाट्या एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि सर्व तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.